नमस्कार पालक मित्रांनो. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये फक्त मोठे माणसंच नाही तर लहान मुलंही खूप थकतात. दप्तराचं ओझं, शाळेतील अभ्यास, स्क्रीनचा टाइम यांच्यामुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक प्रचंड ताण, दबाव निर्माण होत असतो. त्यातल्या त्यात लहान मुलांचं जे शाळेचं दप्तर असतं, त्याचं जे ओझं असतं, त्याच्यामुळे लहान मुलांची पाठ जी आहे ती तिच्यावर अतिशय जास्त ताण निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे बाक तयार होतो. पाठीचा जो नैसर्गिक आकार आहे तो बदललेला असतो. आजच्या काळामध्ये लहान मुलांची नुसती उंची वाढून किंवा वजन वाढून उपयोग नाही, तर त्याच्याबरोबरच लहान मुलांना मनाची शांती देणं तितकंच गरजेचं आहे. आणि असे प्रॉब्लेम तुमच्या मुलांबरोबर जर होत असतील तर त्यासाठी योगामध्ये अतिशय सुरक्षित, अतिशय प्रभावी एक आसन आहे. त्या आसनाचं नाव आहे बालासन किंवा त्यालाच चाइल्ड पोज असेही म्हणतात. ह्या चाइल्ड पोजमुळे लहान मुलांची शारीरिक, मानसिक जो थकवा आलेला असतो, ताण आलेला असतो, तो कमी व्हायला मदत होते. लहान मुलांचा पाठीचा जो बाक आहे, जो कर्वेचर आहे, ते नीट मेंटेन व्हायला मदत होते. लहान मुलांचं पोश्चर सुधारण्यामध्ये मदत होते. आणि जी चिडचिड आहे, अशांतता आहे, याच्यावर पण खूप चांगला परिणाम दिसतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बालासन म्हणजे काय, ते कसं करतात, त्याचे फायदे काय. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण याच्यामध्ये मी अशी एक बोनस टिप सांगितली आहे की जेणेकरून लहान मुलांना हे बालासन करताना अतिशय सोप्या पद्धतीने, आरामशीर पद्धतीने करता येईल. चला सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा होलिस्टिक वेलनेस कोच. आजचं आपलं आसन आहे बालासन. ज्या पद्धतीने लहान बाळ आईच्या कुशीमध्ये सुरक्षित असते, आरामशीर असते, त्याच पद्धतीने ह्या बालासनामध्ये संपूर्ण शरीराला आणि मनाला खूप चांगली विश्रांती मिळते. म्हणूनच या आसनाला बालासन किंवा चाइल्ड पोज असे म्हणतात. आता हे बालासन का करायचं, तर सायंटिफिक दृष्ट्या जर बघितलं तर बालासन केल्यामुळे लहान मुलांची जी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ही ऍक्टिव्हेट होते. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे मेंदूला असा संकेत जातो की आता शांत व्हायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस लहान मुलांमध्ये ताण असतो, अँझायटी असते, चिडचिड असते, डिप्रेशन असतं किंवा अशांतता असते, अस्वस्थता असते, अशा वेळेस जर बालासन केलं तर लहान मुलांमध्ये ह्या लक्षणांमध्ये त्वरित फायदा दिसून येतो. तसेच ह्या बालासनामुळे लहान मुलांच्या पाठीच्या कणावर प्रचंड चांगला फायदा होतो, परिणाम होतो. बालासनामध्ये पाठीच्या कणावर चांगलं काम झाल्यामुळे पाठीच्या कणाची लवचिकता वाढते, त्याची जी स्टॅबिलिटी ती वाढते. त्याच्यामुळे दप्तराच्या ओझ्यांमुळे, वजनामुळे जे काय लहान मुलांच्या पाठीचे जे इश्यूज तयार झाले असतात, प्रॉब्लेम्स तयार झालेले असतात, त्याच्यावर खूप चांगला परिणाम दिसून येतो. आजकाल लहान मुलांच्या आयुष्यामध्ये पण बराच ताण, बराच थकवा, बराच स्ट्रेस निर्माण झालेला असतो. शाळेचं टेन्शन वेगळं, ट्युशनचं टेन्शन वेगळं, अभ्यासाचं टेन्शन वेगळं, खेळाचं, मित्रांचं, अशा बऱ्याच ठिकाणी लहान मुलांचा स्ट्रेस निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि अशा वेळेस ह्या स्ट्रेस पासून मुक्तता होण्यासाठी बालासन हे खूप चांगलं आसन आहे. ज्यावेळेस बालासनामध्ये मुलं रिलॅक्स होतात त्यावेळेस पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे मेंदूला ती एक सिग्नल जातो की आता शांत व्हायचं आहे. आणि त्याच्यामुळे मन, शरीर शांत व्हायला चांगली मदत होते. बालासनाचा तिसरा फायदा असा आहे की ज्यावेळेस बालासनामध्ये आपण पुढे वाकतो, पुढे वाकल्यामुळे मुलांच्या पोटावर, आतड्यांवर एक हलकासा दाब निर्माण होतो. ह्या दाबामुळे त्या भागामधला रक्तपुरवठा जो आहे तो चांगला सुरळीत होतो आणि त्याच्यामुळे पचनक्रिया, मेटाबॉलिझम हे इम्प्रूव्ह व्हायला खूप चांगली मदत होते. आणि साहजिकच पचनक्रिया चांगली सुधारल्यामुळे लहान मुलांचं पचन सुधारणार आहे, त्यांचं जे ऍब्झॉर्प्शन आहे, न्यूट्रिएंट्सचं ऍब्झॉर्प्शन आहे ते सुधारणार आहे आणि त्याचा परिणाम डायरेक्ट प्रतिकारक क्षमतेवर आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे लहान मुलं जे सारखे सारखे आजारी पडतात, सर्दी, खोकला किंवा ताप येतो, त्याच्यावर आपल्याला परिणाम दिसून येतो. बालासनाचा चौथा फायदा आहे की लहान मुलांची एकाग्रता वाढते. बालासनामध्ये ज्यावेळेस आपण पुढे झुकतो त्यावेळेस गुरुत्वाकर्षणामुळे जो रक्ताचा पुरवठा आहे तो मेंदूकडे जास्त प्रमाणात वाढतो. साहजिकच मेंदूला रक्त पुरवठा चांगला झाल्यामुळे मेंदूची जी ऍक्टिव्हेशन आहे, मेंदूची कार्य करण्याची क्षमता आहे ती चांगली वाढते आणि त्यामुळेच एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलन शक्ती ह्या तिन्ही गोष्टींवर खूप चांगला परिणाम दिसतो. आता हे होते बालासनाचे काही फायदे. आता हे बालासन करायचं कसं ते बघूया. बालासन करताना सुरुवातीची स्थिती आहे ती म्हणजे वज्रासनाची. वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही पायांमध्ये अर्धा ते 1 फूट अंतर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर श्वास घेत दोन्ही हात वरती, नंतर श्वास सोडत हळूहळू दोन्ही हात खालती घ्यायचे आहेत. हात खाली घेताना आपली बैठक जी आहे ती पायाला टेकलेली असेल याची काळजी घ्यायची आहे. दोन्ही हात सरळ, आपलं जे डोकं आहे, जे कपाळ आहे
ते जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही झाली पूर्ण स्थिती. या स्थितीमध्ये जास्तीत जास्त शरीर शिथिल सोडायचं आहे. एक 10 ते 15 सेकंद या स्थितीत राहायचं आहे. नंतर हळूहळू दोन्ही हात वरती श्वास घेत दोन्ही हात खाली पुन्हा एकदा वज्रासनामध्ये. पुन्हा एकदा करून बघूया. दोन्ही पायांमध्ये अर्धा ते 1 फूट अंतर. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत दोन्ही हात हळूहळू खाली आणि स्टेप बाय स्टेप दोन्ही हात पुढे सरकवत आपली बैठक टाचेलाच टेकली राहील अशा पद्धतीने कपाळ जमिनीला लावायचे. या पूर्ण स्थितीमध्ये संपूर्ण शरीर शिथिल झालेलं असतं. पाठीच्या कणाला एक पूर्ण विश्रांती आलेली असते, तो सरळ झालेला असतो आणि डोक्याच्या बाजूला चांगला रक्तपुरवठा आलेला असतो. तसंच पोटावर हलका दाबही निर्माण होतो. हळूहळू आपण आसन सोडणार आहोत. डोक्यावरती दोन्ही हात पुढे, दोन्ही हात श्वास घेत वरती, श्वास सोडत दोन्ही हात खाली. तर पालक मित्रांनो, हे बालासन करताना काही खबरदारी पण आहे. जर लहान मुलांच्या पायाला, गुडघ्याला किंवा पाठीला काही दुखापत झाली असेल किंवा पोटाच्या काही सर्जरी झाल्या असतील तर अशा वेळेस आपल्याला हे बालासन करणं थोडंसं धोकादायक होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बालासन टाळायचं आहे. आता तुम्हाला कमिट केल्याप्रमाणे एक बोनस टिप. जर ही टिप तुम्ही वापरली तर बालासन अतिशय सोप्या सुलभ पद्धतीने करता येईल. बालासनामध्ये जास्त वेळ राहता येईल आणि त्याच्यामुळे बालासनाचा जास्तीत जास्त फायदा लहान मुलांना मिळेल. तर ज्यावेळेस आपण वज्रासनात बसतो, तो वज्रासनात बसल्यानंतर दोन्ही पाय आपण बाजूला करतो. तर दोन्ही पायांमध्ये आपण जितकं जास्त अंतर घेऊ तितकं बालासन करायला आणि बालासन टिकवायला जास्त मदत होईल आणि याच्यामुळे शरीराला जास्तीत जास्त विश्रांती मिळेल, मनाला जास्तीत जास्त विश्रांती मिळेल. तर बालासन करून बघा आणि मला ही टिप तुम्ही वापरल्यानंतर किती फायदा मिळाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पालक मित्रांनो, आपल्या लहान मुलांच्या पाठीच्या, मेंदूच्या आणि शरीराच्या ह्या तंदुरुस्तीसाठी हे बालासन नक्की करून बघा आणि याचा तुमच्या मुलांमध्ये कसा फायदा झालाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.